साई संस्थान मोफत भोजन देत असल्यानं शिर्डीत गुन्हेगारांची संख्या वाढली। हे आजच्या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध झालं। याबाबत आपण केलेल्या विधानावरून मोठा गदारोळ उठला होता। येत्या 15 दिवसात शहरातील गुन्हेगारीचा समूळ नायनाट करू, अतिक्रमण मुक्त आणि गुन्हेगारी मुक्त शिर्डी करण्यासाठी लवकरच धडक मोहीम सुरू करू। पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी येथील महत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्ताचं काम अन्य पोलीस पथकाकडे द्यावं, ही आपली अट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे, अशी माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आज पहाटे 4च्या सुमारास 3 वेगवेगळ्या ठिकाणी 2 आरोपींनी लूटमार करत चाकू हल्ले चढवले। त्यात साई संस्थानचे 2 कर्मचारी जागीच ठार झाले। एक स्थानिक रहिवासी गंभीर जखमी झाला। या घटनांची माहिती समजताच डॉ. विखे पाटील सकाळी 7:15च्या सुमारास येथे दाखल झाले। मृतांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांनी त्यांचं सांत्वन केलं। त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते। यावेळी भाजपचे कार्यकर्ते ताराचंद कोते उपस्थित होते। यावेळी सुजय विखे पाटील म्हणाले, साई संस्थानच्या वतीने मोफत भोजन उपलब्ध असल्यानं गुन्हेगारी वाढते, याकडे आज आपण पुन्हा एकदा साई संस्थानच्या वरिष्ठांचं लक्ष वेधलं आहे। याबाबत मी पूर्वी केलेल्या विधानावरून गदारोळ उठला होता, मात्र आजच्या घटनेमुळे माझ्या म्हणण्याची प्रचिती आली आहे। भिकारी आणि गुन्हेगारी यापासून शिर्डीची मुक्तता करण्यासाठी लवकरच पावले उचलले जातील। हे जे 2 लोक सीसीटीव्हीवर दिसतात, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे, आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र, यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा, ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको, जे घडलं ते दुर्दैवी आहे।